नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मराठी जीके अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर आपले सर्वांचे स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण 24 डिसेंबर 2023 रोजी म्हणजे आज झालेला जिल्हा परिषद भरती 2023 पेपर पाहणार आहोत। तर मित्रांनो, व्हिडिओला शेवटपर्यंत पाहायचे आणि व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब नक्की करायचं आहे। का तर मित्रांनो, असे महत्त्वपूर्ण व्हिडिओ आपल्याला नक्की बघायला मिळतील। तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया। प्रश्न क्रमांक पहिला, संविधान सभेच्या पहिल्या बैठकीच्या वेळी किती सदस्य उपस्थित होते? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो। आपलं उत्तर 211 सदस्य संविधान सभेच्या पहिल्या बैठकीच्या वेळी उपस्थित होते। प्रश्न क्रमांक दुसरा, उठा जागे व्हा आणि ध्येय सिद्ध झाल्याशिवाय थांबू नका असे कोणी म्हटले होते? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो। आपलं उत्तर स्वामी विवेकानंद यांनी उठा जागे व्हा आणि ध्येय सिद्ध झाल्याशिवाय थांबू नका असे म्हटले होते। प्रश्न क्रमांक तिसरा, जालियनवाला बाग या गाजलेल्या कवितेचे कवी कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो। आपलं उत्तर कुसुमाग्रज हे जालियनवाला बाग या गाजलेल्या कवितेचे कवी आहेत। प्रश्न क्रमांक चौथा, पहिले बाजीराव पेशवे यांची समाधी कोणत्या नदीच्या किनारी आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो। आपलं उत्तर नर्मदा या नदीच्या किनारी पहिले बाजीराव पेशवे यांची समाधी आहे। प्रश्न क्रमांक 5, खालीलपैकी कोणता कवी दुसऱ्या गोलमेज परिषदेत उपस्थित होता? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो। आपलं उत्तर मोहम्मद इक्बाल हा कवी दुसऱ्या गोलमेज परिषदेत उपस्थित होता। प्रश्न क्रमांक 6, कोणार्क येथील सूर्य मंदिर हे कोणत्या स्थापत्य शैलीचे उदाहरण आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो। आपलं उत्तर नागर शैलीचे कोणार्क येथील सूर्य मंदिर हे उदाहरण आहे। प्रश्न क्रमांक 7, आग्रा या शहराला राजधानी कोणी बनवली? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो। आपलं उत्तर सिकंदर लोधी यांनी आग्रा या शहराला राजधानी बनवली। प्रश्न क्रमांक 8, पहिले महायुद्ध केव्हा सुरू झाले होते? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो। आपलं उत्तर इसवी सन 1914 या वर्षी पहिले महायुद्ध सुरू झाले होते। प्रश्न क्रमांक 9, पूर्वीच्या कुलाबा जिल्ह्याचे नामकरण काय करण्यात आले आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो। आपलं उत्तर रायगड असे पूर्वीच्या कुलाबा जिल्ह्याचे नामकरण करण्यात आले आहे। प्रश्न क्रमांक 10, वसंतराव नाईक राज्य कृषी विस्तार व्यवस्थापन प्रशिक्षण संस्था कोठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो। आपलं उत्तर नागपूर येथे वसंतराव नाईक राज्य कृषी विस्तार व्यवस्थापन प्रशिक्षण संस्था आहे। प्रश्न क्रमांक 11, खानदेशात किती जिल्ह्यांचा समावेश होतो? तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील मित्रांनो। आपलं उत्तर 3 जिल्ह्यांचा खानदेशात समावेश होतो। प्रश्न क्रमांक 12, खालीलपैकी कोणत्या वर्षी शिवाजी महाराज छत्रपती झाले? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो। आपलं उत्तर 1674 या वर्षी शिवाजी महाराज छत्रपती झाले। प्रश्न क्रमांक 13, भारतीय वैज्ञानिक अभ्यास परिषदेची स्थापना खालीलपैकी कोणत्या ठिकाणी करण्यात आली? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो। आपलं उत्तर कोलकाता या ठिकाणी भारतीय वैज्ञानिक अभ्यास परिषदेची स्थापना करण्यात आली। प्रश्न क्रमांक 14, शिवरायांचा राज्याभिषेक कोणी केला? तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील मित्रांनो। आपलं उत्तर गागा भट्ट यांनी शिवरायांचा राज्याभिषेक केला।
प्रश्न क्रमांक 15 इसवी सनाच्या 8व्या शतकात महाराष्ट्रामध्ये कोणत्या घराण्याचा उदय झाला? तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर राष्ट्रकूट घराण्याचा इसवी सनाच्या 8व्या शतकात महाराष्ट्रामध्ये उदय झाला। प्रश्न क्रमांक 16 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी नागपूर येथे हजारो अनुयायांसोबत कोणत्या तारखेस बुद्ध धर्म स्वीकारला? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर 14 ऑक्टोबर 1956 या दिवशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी नागपूर येथे हजारो अनुयायांसोबत बुद्ध धर्म स्वीकारला। प्रश्न क्रमांक 17 महात्मा फुले यांनी कोणत्या आयोगासमोर शिक्षणाच्या संदर्भात साक्ष दिला? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर हंटर आयोग समोर महात्मा फुले यांनी शिक्षणाच्या संदर्भात साक्ष दिला। प्रश्न क्रमांक 18 छत्रपती शिवाजी महाराजांच्या आजोबांचे नाव काय होते? तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर मालोजी भोसले हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या आजोबांचे नाव होते। प्रश्न क्रमांक 19 1930च्या मुस्लिम लीगच्या कुठल्या अधिवेशनात कवी मोहम्मद इक्बालने मुस्लिम राष्ट्राची कल्पना मांडली? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर अलाहाबादच्या अधिवेशनात कवी मोहम्मद इक्बालने मुस्लिम राष्ट्राची कल्पना मांडली। प्रश्न क्रमांक 20 शिवरायांनी वयाच्या कितव्या वर्षी स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर 16व्या वर्षी शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली। प्रश्न क्रमांक 21 इंग्रजांसोबत तैनाजी फौजीचा करार करणारा पहिला भारतीय राज्यकर्ता कोण आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर हैदराबादचा निजाम हा इंग्रजांसोबत तैनाजी फौजीचा करार करणारा पहिला भारतीय राज्यकर्ता आहे। प्रश्न क्रमांक 22 भारतीय स्वातंत्र्य चळवळीमध्ये भारतातील राजकीय असंतोषाचे जनक कोणाला म्हटले जाते? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर लोकमान्य टिळक यांना भारतीय स्वातंत्र्य चळवळीमध्ये भारतीय राजकीय असंतोषाचे जनक मानले जाते। प्रश्न क्रमांक 23 शिवराय स्वराज्याचे कितवे छत्रपती होते? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर पहिले शिवराय स्वराज्याचे छत्रपती होते। प्रश्न क्रमांक 24 मुघल राजवटीमध्ये खालीलपैकी कोणाला जिंदा पीर म्हणून ओळखले जात असे? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर औरंगजेबला मुघल राजवटीमध्ये जिंदा पीर म्हणून ओळखले जात होते। प्रश्न क्रमांक 25 छत्रपती शिवाजी महाराज व अफजल खान यांची भेट कोठे ठरली होती? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर प्रतापगडच्या पायथ्याशी छत्रपती शिवाजी महाराज व अफजल खान यांची भेट ठरली होती। प्रश्न क्रमांक 26 भारतात ब्रिटिश काळात पहिले हंगामी सरकार केव्हा स्थापन झाले? तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर सप्टेंबर 1916 या वर्षी भारतात ब्रिटिश काळात पहिले हंगामी सरकार स्थापन झाले। प्रश्न क्रमांक 27 तानाजी मालुसरे यांनी कोणता किल्ला जिंकला होता? तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर कोंढाणा हा किल्ला तानाजी मालुसरे यांनी जिंकला होता। प्रश्न क्रमांक 28 इसवी सन 1899 मध्ये बीड येथे झालेल्या उठावाचे नेतृत्व कोणी केले होते? तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर सदाशिव नीलकंठ जोशी यांनी उठावाचे नेतृत्व केले होते। प्रश्न क्रमांक 29 महाराष्ट्रातील पहिली राजकीय संघटना खालीलपैकी कोणत्या नावाने ओळखली जाते? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर बॉम्बे असोसिएशन या नावाने महाराष्ट्रातील पहिली राजकीय संघटना ओळखली जाते।
प्रश्न क्रमांक 30 लाल हरदयाल यांनी गदर संघटनेची स्थापना कोठे केली? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर अमेरिका या ठिकाणी लाल हरदयाल यांनी गदर संघटनेची स्थापना केली. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो. आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.